.in समस्या तुमची, बातमी आमची। सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने खरपुडी गडावर। सोमवारी खरपुडी खंडोबा येथे सोमवती अमावस्या, महापूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, देवस्थानचे पुजाऱ्यांची माहिती। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री क्षेत्र खरपुडी खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्रावर सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवाचे सोमवार दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते। 6 महिन्यातून एकदा येणाऱ्या सोमवती अमावस्या उत्सव पर्वणीला श्री खंडोबा दरबारी पौराणिक व धार्मिक महात्म्य आहे। या सोमवती पर्वणीलाच देवाच्या उत्सव मूर्तींना पालखी मिरवणुकीने पवित्र गंगास्नानासाठी देवस्थान जवळीलच भीमा नदीवर नेण्यात येते। यावेळी हजारो खंडोबा भक्त देवाच्या पालखी पुढे लोटांगण दर्शन घेत नतमस्तक होतात। कुलधर्म कुलाचार करण्यासाठी सर्व खंडोबा भक्त घरातील टाक स्वरूपातील देवांना देव भेटीसाठी आणतात। देवाच्या उत्सव मूर्तीचे गंगा स्नानाच्या वेळी भक्तही आपल्या सोबत आणलेल्या घरातील टाक स्वरूप देवांना स्नान घालून तळी भंडारा करून श्री खंडोबा देवाची देव भेट घेतात। हा सोहळा खूप मनाला भावणारा असतो। आज सोमवती अमावस्येमुळे 11 वाजता पालखी गडावर येणार, विमाने गडावर आंघोळ करून आरती करून परत मंदिरावरती येणार। हा कार्यक्रम आज सोमवती अमावस्येचा असतो। 6 महिने सोमवतीला देवांगोळीला जातो नदीवरती। आज या ठिकाणी जेजुरीचा आपला खंडेराया, या खंडेरायाच्या सोमवती अमावस्येनिमित्त सर्व भाविक भक्तांचं प्रथम मी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी आलेली सोमवती अमावस्या, बऱ्याच दिवसानंतर हा दिवस आलेला आहे। आज सकाळी 11 वाजता पालखी नदीला देवाला स्नानासाठी जाणार आहे घेऊन। तर सर्व भाविक भक्तांनी त्या ठिकाणी जमायचे आणि पालखी नदीला घेऊन जाऊन देवाला स्नान घालून परत यायचे, अशी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।